नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रब्बी हंगाम 2025-26साठी सुरू असलेल्या सहाय्यक स्तरावरून करावयाच्या ई-पीक पाहणी नोंदणीला 31 मार्च 2026पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. शेवटी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला मिळेल. तर सध्या डिजिटल क्रॉप सर्व्हे या ॲपच्या माध्यमातून ई-पीक पाहणी नोंदणी होते. राज्यात रब्बी हंगाम सन 2025-26 अंतर्गत 10 डिसेंबर 2025 ते 24 जानेवारी 2026 या कालावधीत शेतकरी स्तरावरून पीक पाहणी नोंदणी सुरू होती. मात्र पीक पाहणी क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ 55.69% इतक्या क्षेत्राची पीक नोंदणी पूर्ण झाली आहे. मात्र सध्याच्या प्रगतीचा वेग लक्षात घेता ही प्रक्रिया वेळेत पूर्ण शक्य नाही. पीक नोंदणी न झाल्याने नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीक कर्ज इत्यादी लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये यासाठी सहाय्यक स्तरावरून करावयाच्या पीक नोंदणीला 31 मार्च 2026 अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी नोंदणी 100% पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्याचं महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.